हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, आय होप की तुम्ही खूप छान पद्धतीने इंग्लिशचा अभ्यास करताय. तर तुम्हाला थोडीशी हेल्प म्हणून हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज या टॉपिकवरती एक मेसेज किंवा एक सॅम्पल पाहणार आहोत. तर आत्ता आपण सुरुवात केलेली आहे रायटिंग स्किलला. याच्या आधीचे जे काही सगळे प्रश्न आहेत, पोएट्री असेल, ॲप्रिसिएशन असेल, माइंड मॅपिंग असेल, हे सगळं मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. प्रत्येक याच्यामधला आपण एक क्वेश्चन घेतलेला होता आणि आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिलेले आहेत. इन केस तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. आणखी एक गोष्ट, रायटिंग स्किलमध्ये जे काही सगळे टॉपिक्स आहेत त्या सगळ्या टॉपिक्सवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एकाच व्हिडिओमध्ये 16 मार्काचे सगळे टॉपिक्स आहेत, विथ ऑप्शन्स, विथ एक्झाम्पल्स आणि तुम्हाला त्याच्यामध्ये डूज आणि डोंट्स पण सांगितलेले आहेत, जे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करायला हेल्प करतील. आता हा जो क्वेश्चन नंबर 4A आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे ऑप्शन्स असतात. एक तर तुम्ही ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करा, तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज करा किंवा तुम्ही ग्रुप डिस्कशन करा. तिघांपैकी काहीही एकच करायचं आहे 4 मार्क्ससाठी. तर या तिघांपैकी माझ्या मते व्हर्च्युअल मेसेज अतिशय इझी आहे, कारण एकतर खूप मोठं पानभर लिहायची गरज नसते. तुम्हाला एक डायलॉग दिलेला असतो, त्या डायलॉगमध्ये काय मेसेज आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे आणि तुम्हाला तो मेसेज लिहायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने याच्यामध्ये डायलॉग आहे. आता इथे काय करायचं असतं की 2 पर्सन आपापसात बोलतायत आणि त्या दोघांपैकी एकाला तिसऱ्या कुठल्यातरी व्यक्तीला मेसेज द्यायचा आहे. ठीक आहे. सो अशी साधारणतः सिच्युएशन आहे. आधी आपण हे रीड करूया, सो तुम्हाला याची आयडिया मिळेल. सो यूजिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द डायलॉग गिवन बिलो, राईट द मेसेज विच अमृता लेफ्ट फॉर हर ब्रदर सौरजित. ओके, सौरजित वॉट एव्हर. सो बेसिकली अमृताला तिच्या भावाला मेसेज लिहायचा आहे. सो त्यामुळे आपण इथे 2 पर्सन म्हणजे अमृता आणि सौरजित यांनाच आपण कशामध्ये घेणार आहोत, आपल्या मेसेजमध्ये. पण काय मेसेज द्यायचं आहे हा आता आपण या डायलॉगमधून बघूया. डायलॉगमध्ये पहिल्यांदा शेखर म्हणतोय, इज दिस 98 उडुडुडुडू. सो अमृता म्हणते येस, मे आय नो हु इज स्पीकिंग. सो याचा अर्थ शेखरने अमृताला फोन केलेला आहे. ठीक आहे. अमृताने फोन उचललेला आहे. नेक्स्ट आहे, शेखर म्हणतोय, आय एम शेखर अँड वॉन्ट टू स्पीक टू सौरजित. आय एम हिज फ्रेंड फ्रॉम IHM दादर. ओके. सो बेसिकली या ठिकाणी 3 रोल्स आहेत. एक तर शेखर, एक अमृता आणि दुसरं सौरजित. सौरजित आणि शेखर हे दोघं फ्रेंड्स आहेत आणि अमृता आणि सौरजित हे दोघं ब्रदर आणि सिस्टर आहेत. ठीक आहे. सो अमृता पुढे सांगते की आय एम हिज सिस्टर. सौरजित इज नॉट ॲट होम ॲट द मोमेंट. कॅन यू रिंग अप अ लिटिल लेटर. सो शेखर म्हणतो की आय शॅल बी अ लिटिल बिझी. ॲक्च्युली आय हॅव गॉट अ प्लेसमेंट ॲट दी हॉटेल विना रिसॉर्ट इन गोवा अँड विल जॉईन विथ इमिडिएट इफेक्ट. सो राईट नाव आय एम ट्राईंग टू गेट ऑल द ऑल द फॉर्मॅलिटीज कम्प्लिटेड. सो हा जो काही मेसेज आहे, म्हणजे हे जे काही शेखर म्हणतोय, हा झाला आपला मेसेज. दिस इज द न्यूज वॉट आय वॉन्टेड टू गिव्ह हिम, विल यू डू दॅट फॉर मी. म्हणजे ही न्यूज मला द्यायची होती, म्हणजे हा झाला आपला मेसेज. सो मी आता पिंक कलरने सर्कल केलेला आहे. सो हा झाला आपला मेसेज. ठीक आहे. ऑल्सो टेल हिम दॅट आय विल लेट हिम नो माय न्यू सेल नंबर ॲज सून ॲज आय गेट वन. सो बेसिकली तो मेसेज आहे आणि अजून त्याने सांगितलेलं आहे की मी माझा नवीन जो काही फोन नंबर असेल तो तुला देईन जेव्हा मला तो मिळेल. ठीक आहे. असं पण सौरजितला सांग. नेक्स्ट अमृता म्हणते, आय डू दॅट, बाय अँड ऑल दी बेस्ट. सो हे झालं आपलं डायलॉग. त्याच्यानंतर अमृता हॅड टू लिव्ह फॉर ऑफिस. अमृताला ऑफिसला जायचं आहे. सो त्याच्यामुळे आता ऑफिसला जाण्याआधी ती सौरजितसाठी काय करते, एक मेसेज लिहिते. सो आता आपण बघतोय मेसेजचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे. मेसेज लिहिताना डेट लिहायचा आहे आणि टाईम लिहायचा आहे. इथे डेट 2016 दिले, तुम्ही असं न लिहिता 2024 लिहायचे. मंथ कोणतंही लिहू शकता, पण शक्यतो थोडंसं आत्ताचा रिसेंट मंथ लिहा, खूप जास्त लांबचा वगैरे लिहू नका. नेक्स्ट आहे, टाईम तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. मध्ये मेसेज लिहिलं आहे ते तुम्ही लिहायचं तर लिहू शकता, पण टाईम मात्र तुम्हाला डेटच्या खाली लिहायचा आहे. इथे लिहिला तरी पण चालेल, पण शक्यतो डेटच्या खाली टाईम लिहा. मेसेज हा शब्द लिहायचा की नाही तुमच्यावरती आहे, पण डेटच्या खाली टाईम आलं पाहिजे. ठीक आहे. सो हा थोडासा फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. सो फॉर्मॅट असं असेल की आधी डेट लिहिताय, डेट सेन्सिबल लिहा. अगदीच 2023ची वगैरे लिहू नका. 2024 फेब्रुवारी वगैरे अशीच लिहा, जी रिसेंट डेट असेल, किंवा एक्झामच्या दिवशीची डेट पण तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे, टाईम सेन्सिबल लिहायचं आहे, कारण तुम्ही अगदीच 5-6 वाजताचा संध्याकाळचा वेळ नाही लिहू शकत, कारण त्यांनी सांगितलं आहे की ती ऑफिसला जाण्याआधी लिहिते हा मेसेज. त्याच्यामुळे टाईम हा नेहमी 9, 8, 7, 10 याच रेंजमध्ये असला पाहिजे. सो डेटच्या खाली टाईम लिहायचा आहे. त्याच्यानंतर बघा, इथे काय सांगितलेलं आहे की अमृता लिहिते लेटर कुणाला, सौरजितला, आणि सौरजित हा तिचा भाऊ आहे. अमृता म्हणते ना, आय एम हिज सिस्टर. सो त्याच्यामुळे सौरजित काय झाला, भाऊ. सो डिअर ब्रदर लिहू शकता किंवा डिरेक्टली सौरजित लिहिलं तरी पण चालेल. असं काही रिलेशन न दाखवता डिरेक्टली सौरजित पण लिहू शकता, डिअर सौरजित, किंवा फक्त सौरजित काही पण लिहू शकता. सो बेसिकली तुम्हाला इथे त्याचं नाव लिहायचं आहे ज्याला आपण किंवा समोरची व्यक्ती मेसेज लिहिते. सो आता इथे अमृता मेसेज लिहिते कोणाला, सौरजितला. सो डिअर ब्रदर, डिअर सौरजित किंवा सौरजित काही पण चालेल.
त्याचं नाव लिहिलं की पुढे एक छोटंसं कॉमा द्यायचा आहे आणि मग मेसेज असा आहे की युअर फ्रेंड शेखर फ्रॉम IHM दादर कॉल्ड यू अप टू इन्फॉर्म दॅट ही हॅज गॉट अ प्लेसमेंट ॲट हॉटेल विना रिसॉर्ट इन गोवा अँड ही हॅज टू जॉईन इमिडिएटली. सो बघा किती पटकन आणि एकदम सोप्या शब्दामध्ये आहे तोच मेसेज सांगितलेला आहे. ड्राफ्टिंग मेसेज करताना स्वतःचे कोणतेही पॉईंट्स तुम्हाला लिहायचे नाही आहेत. जे पॉईंट्स डायलॉगमध्ये होते किंवा जे पॉईंट्स मेसेजमध्ये होते सेम पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की ही जस्ट वॉन्टेड टू लेट यू नो धिस. ही इज ट्राईंग टू गेट ऑल दी फॉर्मॅलिटीज कम्प्लिटेड. ही जस्ट वॉन्टेड टू लेट यू नो धिस. ओके. नेक्स्ट आहे ही विल लेट यू नो हिज न्यू सेलफोन नंबर व्हेन ही गेट्स इट. सो हा झाला ॲक्च्युअल मेसेज जो शेखरने अमृताला दिला होता आणि अमृता आता तो कोणाला देते सौरचितला. सो हा पूर्ण मेसेज लिहिताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर आपण मेसेज कोणाला लिहितोय आणि कोण लिहिते. सो अमृता लिहिते. कोणाला लिहिते तिच्या भावाला किंवा सौरजितला. सो ज्याला आपण मेसेज लिहितोय त्याचं नाव वरती आणि जो व्यक्ती मेसेज लिहितोय त्याचं नाव खाली. ज्याप्रमाणे आपण लेटरमध्ये लिहितो ज्याला लिहितोय त्याचं नाव वरती आणि जो लिहितोय युअर्स ट्रूली युअर्स सिन्सिअरली जे काय असेल ते आपण त्याचं नाव खाली लिहायचो. तर सेम पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचं आहे. ज्याला मेसेज लिहायचा आहे त्याचं नाव वरती ते तुम्ही डिअर ब्रदर सिस्टर वॉटेवर किंवा डिरेक्टली त्या माणसाचं नाव कसंही लिहू शकता. फक्त हे क्लिअर झालं पाहिजे की आपण कोणाला मेसेज लिहितोय. त्याच्यानंतर मधली बॉडी डेट आणि टाईम महत्त्वाचा आहे. डेटच्या खाली टाईम लिहू शकता. त्याच्यानंतर कोणाला पत्र लिहितोय पत्राची बॉडी आणि मग कोणी पत्र लिहिलं ते म्हणजे मेसेज कोणी लिहिला ते ठीक आहे. मेसेज लिहितोय आपण. सो इन दिस वे तुम्हाला हे करायचं आहे. याला छान असं तुम्ही बॉक्स पण करू शकता. हे अप टू यू आहे प्रेझेंटेशनसाठी आहे बट तरी पण बॉक्स करा खूप छान दिसेल आणि मार्क्स पण चांगले मिळतील. हा प्रश्न सोडवायचा यासाठी आहे कारण एकतर कमीत कमी लिहून आपण जास्तीत जास्त मार्क्स याच्यामध्ये स्कोर करू शकतो. कारण फक्त एक 6 ते 7 ओळी लिहायचे आहेत. त्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत त्याच लिहायच्या आहेत. हे लिहून तुम्ही याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोर करू शकता. सो रायटिंग स्किल्स ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय.